नमस्कार मंडळी. अजून एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आज पाहू शकता की मार्केट आज गॅप डाऊनमध्ये ओपन झालं आणि तिथूनच मार्केटने एक मोठीशी सेलिंग कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये फॉर्म होताना पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मार्केट पूर्ण कन्सोलिडेट झालं आणि त्याच्यानंतर एक अपसाईडचा मोमेंट आला, पण तो जास्त टिकला नाही आणि शेवटी मार्केटमध्ये वापस सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केट आज निगेटिव्हमध्येच बंद झालं. तर तुम्ही पाहू शकता की आता उद्यासाठी आपल्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल्स काय असतील ते आपण आज पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की पहिला सपोर्ट हा आपल्यासाठी 25,500चा असेल. हा एक इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल हा लेवल आहे. ती ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की 25,400ची आहे. त्याच्या खालती आपण जर ब्रेक झाला तर 25,350चा असेल. त्याच्यानंतर तुम्ही अपसाईडला पाहू शकता की आज जिथून सेलिंग पाहायला मिळाली आणि जिथून आज मार्केट बेअर्स लोक ॲग्रेसिव्ह होते, ती लेवल म्हणजे आपल्यासाठी असेल 25,651चा हा आपल्यासाठी रेजिस्टन्स असेल. आणि त्याच्यावरती मार्केट गेलं तर तुम्ही पाहू शकता की 25,700ची एक लेवल आहे. त्याच्यानंतर 25,800ची लेवल आणि त्याच्यावरती तुम्ही हे रेजिस्टन्स पाहू शकता. त्याचबरोबर जर आपण बँक निफ्टीबद्दल बघितलं तर बँक निफ्टी पण आज फ्लॅटमध्येच ओपन झालेली. त्याच्यानंतर सेलिंग आपल्याला कंटिन्युअस सेलिंग पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मार्केटने पूर्ण होल्ड घेऊन मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला, पण तो जास्त पाहायला मिळाला नाही बायरची स्ट्रेंथ आणि शेवटी मार्केट एक निगेटिव्हमध्येच बंद झालं. तर उद्यासाठी बँक निफ्टीच्या लेवल्स बघाल तर पहिला सपोर्ट असेल 59,660चा. जर हा ब्रेक झाला तर 49,500चे असेल, कारण की एक इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल लेवल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की 59,300ची असेल आणि त्याच्या खालती 59,150ची लेवल. आणि अपसाईडला रेजिस्टन्स बघाल तर 49,000 म्हणजे 60,000ची जर लेवल मार्केटने क्रॉस केली तर पहिला रेजिस्टन्स असेल आपल्यासाठी 60,130चा आणि त्याच्यावरती बघाल तर डायरेक्ट 60,300